रिक्वेस्ट आले की मॅडम तुम्ही इंग्लिशच्या आर्टिकल्सवर एक व्हिडिओ बनवा. आर्टिकल्स म्हणजे नक्की काय तर ॲन आणि द. ॲन आणि द नेमकं कधी वापरायचं हेच आम्हाला माहिती नाही आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्यावर प्लीज व्हिडिओ करा. त्यामुळे फ्रेंड्स तुमच्यासाठी हा रिक्वेस्टवर मी व्हिडिओ करते आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत की ॲन आणि द म्हणजे इंग्लिशची जी आर्टिकल्स आहेत, मराठीत आपण त्यांना उपपदे म्हणतो, ती नेमकी इंग्लिशमध्ये कशी वापरायची. तेव्हा सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आता फ्रेंड्स आर्टिकल्स तुम्हाला माहिती आहेत ॲन आणि द, पण आता ही जी आर्टिकल्स आहेत ती नेमकी वापरायची कधी इंग्लिशमध्ये, तर केव्हा वापरायची बघूया. आता बघा फ्रेंड्स, आपण आर्टिकल्स जेव्हा सिंग्युलर कॉमन नाउन असतं तेव्हा आपण आर्टिकल वापरायचे. आता सिंग्युलर कॉमन नाउन म्हणजे नक्की काय. सिंग्युलर म्हणजे एकवचन, बरोबर, एकवचन. कॉमन नाउन, नाउन म्हणजे नाम, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नाउन म्हणजे नाम, आणि कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण एकवचन सामान्य नामाचा वापर करू म्हणजेच सिंग्युलर कॉमन नाउन, तेव्हा तेव्हा आपण आर्टिकल्स वापरणार. तुम्हाला मी एक्झाम्पल सांगते, घाबरू नका, खूप सोपं आहे. एक्झाम्पल असं आहे की आता बघा सिंग्युलर, आता एक्झाम्पल द्यायच्या आधी सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे नाउन म्हणजे काय. जर का तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला जे काही डोळ्याला जी गोष्ट दिसतीये, मग आता मी तुमच्याशी बोलते आहे, कॅमेरा असो किंवा लाईट असो किंवा डोर असो, ट्री असो किंवा काही असो, तुम्हाला जे डोळ्यांना दिसतंय, कुठली सुद्धा जागा असो किंवा कुठलाही काही ठिकाण असो, प्लेस असो, त्याला आपण नाउन म्हणतो. जे आपल्याला डोळ्यांनी दिसतंय काहीही असो त्याला आपण नाउन म्हणतो. सो ही कन्सेप्ट तुम्ही क्लिअर ठेवा की नाउन म्हणजे काय, जर का तुम्हाला माहिती नसेल नाउन म्हणजे काय. आता बघा एकवचन, एकवचन सामान्य नाम मी लिहिलंय. आता जे एकवचन आपण काय म्हणू. आता बघा मी इथे एक्झाम्पल लिहिलं आहे बॉय आणि ट्री. तर या केसमध्ये आपण आर्टिकल्सचा वापर करू शकतो. का करू शकतो, कारण की हे बॉय आहे, सिंग्युलर आहे आणि एक कॉमन नाउन आहे. तसंच ट्री सुद्धा सिंग्युलर आहे, एक वचन आहे आणि कॉमन नाउन आहे. पण हेच जर का मी लिहिलं असतं की बॉईज किंवा ट्रीज, इकडे फ्रेंड्स काय झालं आहे, इकडे सिंग्युलर न राहता हे झालंय प्लुरल. म्हणजे हे काय झालंय, एक वचनचं अनेक वचन झालंय. ट्रीचं झालंय ट्रीज आणि बॉयचं झालंय बॉईज. सो आपण इथे आर्टिकल्स वापरू शकत नाही, कारण आर्टिकल्स वापरायचा बेसिक फंडा जो आहे तुम्हाला इथे सांगितलं आहे, सिंग्युलर कॉमन नाउन असेल तरच तुम्ही आर्टिकल वापरू शकता. सो फ्रेंड्स आर्टिकल्स आपण वापरू शकतो जेव्हा सिंग्युलर कॉमन नाउन आहे. तर कॉमन नाउन्स कोणते कोणते आहेत बघा, मी इथे जस्ट एक्झाम्पल म्हणून लिहिते आहे. कॉमन नाउन काय काय असते कॉमन नाउन. ट्री, विंडो, ओके, ट्री, विंडो, हाऊस, विंडो, हाऊस, डोर, जॅकेट, काही असेल, काही जे तुम्हाला दिसतंय डोळ्यांनी, आणि जे एक वचन आहे कॉमन नाउन. या कॉमन नाउनला तुम्ही आर्टिकल वापरू शकता. पण जेव्हा प्रॉपर नाउनची वेळ येते, म्हणजे प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम, म्हणजे राम, श्याम, तेव्हा तुम्ही आर्टिकल वापरू शकत नाही, कारण की ते कॉमन नाउन नाहीये. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. हे बघा, जेव्हा प्रॉपर नाउन आपण वापरतो, सो हे बघा, जेव्हा आपण प्रॉपर नाउन वापरतो म्हणजे कोणाची तरी नावं, म्हणजे विशेष नाम आपण ज्याला मराठीत म्हणतो, राम, श्याम, गीता, राहुल, रोहित, ऐश्वर्या, काही असू दे, तेव्हा आपण आर्टिकल्स वापरू शकत नाही, कारण बेसिक रूल आपण पाहिला आर्टिकल्सचा, सिंग्युलर कॉमन नाउन. आता आपण बघूयात ॲन. ॲन हे जे आर्टिकल आहे ते आपण कधी वापरतो. फ्रेंड्स ॲन हे जे आर्टिकल आहे ॲन, ते आपण जेव्हा A-E-I-O-U हे 5 वॉबल्स आहेत, म्हणजे मराठीत आपण त्यांना स्वर असं म्हणतो, इंग्लिशमध्ये वॉबल्स. मी वॉबल्सवर अख्खा एक व्हिडिओ केला आहे, नक्की बघा, मी मेन्शन करेन लिंकमध्ये. तर ॲन आपण कधी वापरतो, जेव्हा शब्द या वॉबल्सनी सुरू होतात. मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स सांगते. असं एक्झाम्पल घेऊ
घेऊया. आपण म्हणणार ॲन ॲपल, कारण हे ए पासून सुरू आहे. आपलं दुसरं वॉवल काय आहे? ई. ॲन एलिफंट, ॲन एलिफंट, कारण हे आहे ई. दुसरं काय आहे? आय. आता आय पासून काय होणार? ॲन आईस्क्रीम. सो आईस्क्रीम आय पासून सुरू आहे म्हणून आपण इथे त्याला ॲन हे आर्टिकल लावलं आहे. नंतर आहे ओ. ओ पासून काय? ऑरेंज म्हणजे संत्र. सो ॲन ऑरेंज. ऑरेंज आपण नाही म्हणणार. का नाही म्हणणार? कारण का जेव्हा जेव्हा AEIOU हे 5 जे वॉवल्स आहेत ते असतील तेव्हा आपण ॲन या आर्टिकलचा वापर करणार. आणि लास्ट आहे यू फॉर अम्ब्रेला. अम्ब्रेलाला सुद्धा आपण ॲन हे आर्टिकल लावणार. बघा आपण इकडे ए आहे म्हणून ॲन लावलंय. EIOU हे जे पहिले लेटर्स आहेत ते AEIOU आहेत म्हणून आपण इथे ॲन या आर्टिकलचा वापर केलाय. फ्रेंड्स, हे जे आता मी तुम्हाला सांगते आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे आणि ती टिप इतकी महत्त्वाची आहे की जर तुम्ही नाही पाहिली तर तुम्हाला आर्टिकल्स नक्की काय आहेत आणि कसे वापरायचे हे तुम्हाला अर्धवट कळेल आणि तुम्ही चुकीचा वापर कराल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हे सगळं एक्सप्लेन झाल्यावर तुम्हाला मला असं काहीतरी सांगायचं आहे जे आतापर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नसेल. तुमचं कन्फ्युजन एकदम निघून जाईल. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सो आता आपण बघितलं ॲन. सो तर मी ॲनचे अजून एक्झाम्पल्स देऊ शकते. ॲन एग म्हणजे अंड, कारण ई पासून सुरू आहे बरोबर. ॲन एग. त्यानंतर होऊ शकतं की ॲन ॲन्ट. ॲन्ट म्हणजे मुंगी. अजून काय होऊ शकतं? अजून होईल ॲन आय म्हणजे डोळा. सो आता बघा आपण इथे वॉवल्स जे आहेत AEIOU त्याच्या आधी आपण ॲन लावलाय. ॲन ॲपल, ॲन एलिफंट, ॲन आईस्क्रीम, ॲन ऑरेंज, ॲन अम्ब्रेला, ॲन एग, ॲन ॲन्ट, ॲन आय अँड ॲन ॲनिमल. सो इथे आपण जे काही वर्ड्स AEIOU मी तुमच्यासाठी लिहून ठेवते इथे. ॲन आपण कधी वापरायचा तर AEIOU. ॲनचं मी इथे तुमच्यासाठी लिहून ठेवलं आहे कारण नंतर आपल्याला त्याचा रेफरन्स लागणार आहे. सो तुम्हाला कळलं ॲन कधी वापरायचा. आता बघूयात आपण कधी वापरायचा. आता बघा हे जे आर्टिकल आहे ते आपण कॉन्सोनंट्सना वापरणार. म्हणजे जी व्यंजने आहेत BCDFGH JK. आता मी इथे ए का नाही म्हटले, ई का नाही म्हटलं, कारण हे ॲनला वापरणार आपण जे वॉवल्स आहेत. तुम्हाला कळावं म्हणून मी इथे एक चार्ट काढ. बघा आता AEIOU हे आपण वापरायचे ॲन साठी आणि जे लेटर्स उडतात BCDFGHJKLMNP QRSTVWXYZ ह्याला आपण वापरायचा आणि ह्याला आपण वापरायचा ॲन. आता चे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. फॉर एक्झाम्पल अ बॉय, अ गर्ल, a tree, a dog, a baby, a pen, a book, a flower. सो बघा इकडे आपण काय केलं आहे, कधी कधी वापरला आहे जेव्हा AEIOU सोडून जे हे लेटर्स आहेत, ही जी कॉन्सोनंट्स आहेत, इथे आपण चार्ट काढलेला आहे, ते आपण जेव्हा वापरतो तेव्हा आपण वापरतो. अ बॉय, बी आहे त्यामुळे इथे आपण वापरणार. ओके. तसंच अ गर्ल AEIOU नी सुरू होतंय का? नाही, त्यामुळे इथे आपण वापरणार. इथे ई असता एग तर मग ॲन वापरला असता कारण शब्द ई पासून सुरू होतोय. कळलं? आता तसंच ट्री, अ डॉग, अ बेबी, अ पेन, अ बुक आणि अ फ्लावर.
सो हे जे शब्द आहेत त्यांच्या आधी आपण अ लावला आहे, कारण की ती एक वचन सामान्य नाम आहेत. सिंग्युलर कॉमन नेम. These are singular common names and that's why we have used the article a. Otherwise, if it would have been a, e, i, o, u, we will use the article n. Fine? एक वाक्याचं एक्झाम्पल बघूया. मे बी आय मेट अ मॅन. मी एका माणसाला भेटले. आय मेट अ मॅन. मी एका माणसाला भेटले. आता मी इकडे अ मॅन म्हटलंय. मेट म्हणजे भेटले, मॅन म्हणजे माणूस, अ मॅन. आता मी इथे ॲन मॅन का नाही म्हटले? आय मेट ॲन मॅन, कारण का ए, ई, आय, ओ, यू पासून सुरूच नाही होते. नेक्स्ट शब्द मॅन म पासून सुरू होतोय. आपण काय बघितलं? ए, ई, आय, ओ, यू सोडून जे लेटर सुरू होतात त्यांना आपण अ वापरतोय. सो इथे ॲन नाही होणार. आता द सुद्धा का नाही होणार? दशी मी तुम्हाला सांगते एक्झाम्पल्स. आता आपण द वापरतो एका स्पेसिफिक गोष्टीसाठी. सो वी यूज द आर्टिकल द फॉर अ स्पेसिफिक थिंग. स्पेसिफिक म्हणजे काहीतरी विशिष्ट मला सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आधी सांगितलं होतं आय मेट अ मॅन. I met a man. The man was blind. The man was blind. आता बघा हे एक वाक्य आहे. ठीक आहे, हे दोन वेगळी वाक्य नाही आहेत. ही एक मोठं वाक्य आहे. आय मेट अ मॅन. मी एका माणसाला भेटले. तो माणूस आंधळा होता. ब्लाइंड म्हणजे आंधळा. मी एका माणसाला भेटले, तो माणूस आंधळा होता. मी त्या माणसाविषयी बोलती आहे म्हणून इथे येणार द, कारण मी स्पेसिफिकली या माणसाविषयी बोलतीये ज्या माणसाला मी भेटले. कळतंय तुम्हाला? मी असं नाही म्हणणार आय मेट अ मॅन वॉज ब्लाइंड. नाही, मी एका माणसाला भेटले, तो माणूस आंधळा होता. आपण मराठीत असं म्हणतो का? मी एका माणसाला भेटले, एक माणूस आंधळा होता. नाही, मी एका माणसाला भेटले, तो माणूस आंधळा होता. तो आपण इथे द हे आर्टिकल यूज केलं आहे. अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देते. आय सॉ अ बेबी. मी एका बाळाला बघितलं. आय सॉ अ बेबी. सीचं सॉ होतं पास्ट टेन्स मध्ये. मी एका बाळाला बघितलं. आय सॉ अ बेबी. द बेबी was cute. The baby was cute. आता इथे पण बघा, मी एक बाळ बघितलं. अ बेबी. आय सॉ अ बेबी. आणि हेच बाळ जे आहे क्यूट होतं. सो द बेबी वॉज क्यूट. द बेबी म्हणजे मी याच बाळाबद्दल बोलती आहे. द बेबी वॉज क्यूट. सो आपण इथे द हे आर्टिकल वापरलंय. तुम्हाला मे बी पावसाचा आवाज येत असेल आणि बाहेर खूप पाऊस पडतो आहे. सो एक्स्ट्रीमली सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. आपण बघूया द. सो द आपण कधी वापरलंय? स्पेसिफिक गोष्टींसाठी. आपण द अजून एका गोष्टीसाठी वापरतो जेव्हा ती वस्तू एकच असते. फॉर एक्झाम्पल पृथ्वी एकच आहे, त्यामुळे आपण म्हणणार द अर्थ. द अर्थ. तसं सूर्य सुद्धा एक आहे, आपण म्हणणार द सन. मून, चंद्र सुद्धा एकच आहे, आपण म्हणणार द मून. सो इथे आपण अ मून, अ अर्थ, अ सन असं नाही म्हणत. ह्या गोष्टी ज्या आहेत ना, इथे मी द का म्हटलेलं आहे? कारण की ती एकच आहे, विशिष्ट आहे, स्पेसिफिक आहे, एकच अर्थ आहे, त्यामुळे मी त्याचबद्दल बोलणार, कुठल्या तरी वेगळ्या अर्थ बद्दल नाही बोलणार. सो द अर्थ. सो आपण जेव्हा एखादी स्पेसिफिक गोष्ट सांगायची असते आपल्याला, तेव्हा आपण द चा वापर करतो. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. आय एट ॲन ॲपल. मी एक सफरचंद खाल्लं. एट म्हणजे खाल्लं पास्ट टेन्स मध्ये. द ॲपल वॉज स्वीट. ते ॲपल गोड होतं. इथे काय होतंय? आय एट ॲन ॲपल. लक्षात आहे तुम्हाला? अ आला आहे.
अ आला आहे त्यामुळे an apple, I ate an apple. इथे आपण नाही म्हणू शकत कारण AEIOU लक्षात ठेवा. सो I ate an apple आणि ते ॲपल गोड होतं, तेच ॲपल. सो द ॲपल वॉज स्वीट. हेच ॲपल गोड होतं. द ॲपल वॉज स्वीट. आता फ्रेंड्स अँड द तुम्ही पाहिलं, पण आता मी तुम्हाला अशी एक टिप्स सांगणार आहे, ट्रिक सांगणार आहे, ज्याने तुम्ही अँड द कधीच विसरणार नाही. अँड आणि मधला गोंधळ तर नक्की निघून जाईल. आता बघा तुमच्यासाठी मी काही शब्द लिहिले आहेत. आर, ऑनेस्ट, युजफुल बुक आणि युनिव्हर्सिटी. आता पहिला आहे आर. आर म्हणजे तास, 1 आवर, 1 तास, 2 आवर्स, 2 तास. आता आरच्या आधी आपण काय लावणार? आतापर्यंत जे आपण शिकलोय त्याप्रमाणे तुम्ही म्हणाल की AEIOU हे तर नाही येते, त्यामुळे अँड तर लागणार नाही. द आर नाही लागणार, मे बी आर लागेल. तुम्ही म्हणाल आर. पण फ्रेंड्स दिस इज टोटली रॉंग. आर आपण कधीच म्हणत नाही, हे चुकीचं आहे. आपण दरवेळेस an आर म्हणतो, an आर. आता असं बरं का, आपण इथे an का वापरलाय? कारण इथे AEIOU तर नाहीच आहे. आपण इथे an का वापरला आहे? आपण आर कसं म्हणतो? हार किंवा हवर असं म्हणतो का? हे बघा आपण इथे हवर असं म्हणतो का? आपण इकडे आवर, आवर असं म्हणतो. आपण आवर असं म्हणतो, बरोबर. आपला उच्चार हवर असा नाही, आपला उच्चार आवर असा आहे. त्यामुळे हा पहिला उच्चार काय आहे? हा पहिला उच्चार आहे. आणि आपण अँडचं काय शिकलो आहे? AEIOU फक्त वॉवेल्सच्या बरोबर त्यांचे उच्चार सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. त्यामुळे हा उच्चाराने आपण सुरू करतोय हा शब्द. जरी एच आपण लिहित असलो तरी आपण म्हणताना काय म्हणतोय? आवर, त्यामुळे हा जेव्हा उच्चार येतो तेव्हा आपण अँड हे आर्टिकल आपण लावतो. तसंच इकडे बघा ऑनेस्ट, ऑनेस्ट. इथे उच्चार आपण हॉनेस्ट असं म्हटलंय का? आता स्पेलिंग तर आहे HONEST. आपण मग ह्याचा उच्चार हॉनेस्ट असा करतो का? बघा आपण हॉनेस्ट म्हणतो का? नाही, आपण काय म्हणतो? ऑनेस्ट. उच्चार ह्याचा कसा होतो? सो याचा उच्चार कसा होतो? ऑनेस्ट. असं नाही म्हणत आपण, ऑनेस्ट. सो जेव्हा ओ उच्चार येतो लक्षात घ्या अँड येणार, कारण AEIOU. सो ऑनेस्ट आपण हे म्हटलं आहे त्यामुळे इथे अँड येणार. कळतंय तुम्हाला? इथे ओ असा उच्चार आहे त्यामुळे इथे अँड येणार. सो इथे एच आहे म्हणून तुम्ही लिहाल असं म्हणाल तर दॅट्स रॉंग. नेक्स्ट इज युजफुल बुक. आता युजफुल बुक मध्ये काय प्रॉब्लेम आहे? AEIOU यू तर आहे, सो इथे अँड का नाही येणार? अँड युजफुल बुक का नाही येणार? कारण फ्रेंड्स इथे युजफुल बुक्स आपण उसफुल असा उच्चार आहे का? ह्याचा उच्चार कसा होतो? यू, युजफुल. य उच्चार आहे त्यामुळे य उच्चाराला अँड आपण लावत नाही, कारण अँड मी परत परत सांगतेय अँड AEIOU हे उच्चार आहेत आणि य जेव्हा येतो तेव्हा आपण काय लावतो? ए. सो युजफुल बुक इकडे काय होणार? युजफुल बुक हे बरोबर आहे आणि अँड बरोबर नाहीये. तसंच नेक्स्ट इज युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी मध्ये परत उच्चार बघा यू आहे, यू, युनिव्हर्सिटी. त्यामुळे आपण इथे अँड लावू शकत नाही. आपण इथे युनिव्हर्सिटी म्हणणार, युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी. सो फ्रेंड्स तुमची जर कन्सेप्ट क्लिअर असेल ना तुम्हाला नक्की कळेल. आता पण बघा ना इथे अम्ब्रेला आहे, मी लिहिलं आहे अम्ब्रेला, पण आता इथे यू हे पहिला. आता बघा मी इथे लिहिलं आहे अम्ब्रेला, पण इथे अम्ब्रेलाचं स्पेलिंग जे आहे यू पासून सुरू होतंय, बरोबर. आपण युम्ब्रेला असं नाही म्हणत, आपण म्हणतो अम्ब्रेला म्हणजे छत्री. सो इथे उच्चार महत्वाचा आहे. बघा उच्चार या ऊचा कसा झाला आहे? अम्ब्रेला, त्यामुळे इथे आपण अँड वापरणार, कारण का उच्चार महत्वाचे आहेत. तसंच इथे अंकल, UNCLE, अंकल म्हणजे काका. आता अंकल मी लिहिलं आहे यू पासून सुरुवात आहे, पण मी युंकल असं म्हटलंय का? यू आहे म्हणून नाही.
त्यामुळे इथे ॲन येणार, कारण का उच्चार अंकल अ पासून सुरू होतं. अंकल उच्चार अ पासून सुरू होतं. बहुतेक हे चुकलंय माझं मराठी, इथे वर हे पाहिजे अंकल. ठीक आहे. तसंच आईस. ठीक आहे. आईसला पण आपण ॲन का म्हणतो, कारण की आईस आ पासून उच्चार आहे आईस. ठीक आहे. सो तुम्ही हे लक्षात ठेवा की ॲन आपण कधी वापरतो, जेव्हा AEIOU यांचे उच्चार एखाद्या शब्दामध्ये असतात तेव्हा आपण ॲन वापरतो. मी एक खूप मोठा व्हिडिओ केला आहे या उच्चारांबद्दलचा. एचे एकटे एचे 4 उच्चार होऊ शकतात, तसेच बाकीच्यांचे बरेच उच्चार आहेत. त्यावरचा व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला छोटे छोटे कन्सेप्ट क्लिअर होतील. सो ॲन आपण AEIOU ला वापरतो. त्यानंतर अ आपण वापरतो BCDFGHK LMNPQRSTVWXYZ. हे लेटर्स सोडून जे लेटर्स येतात त्याला आपण ए वापरतो. आणि बेसिक रूल आहे की आपण सिंग्युलर कॉमन नाउन जेव्हा असतं तेव्हाच आपण आर्टिकल्स वापरू शकतो. आता हे वाक्य बघा, आय एम अ फॅन ऑफ डॅश शाहरुख खान. मी शाहरुख खानची फॅन आहे. आय एम अ फॅन ऑफ डॅश शाहरुख खान. तुम्ही इथे काय म्हणणार, ॲन का द? 2 सेकंद विचार करून सांगा काय म्हणणार तुम्ही. इकडे फ्रेंड्स काहीच येऊ शकत नाही. का काही येऊ शकत नाही? हे वाक्य असं आपण का म्हणणार, आय एम अ फॅन ऑफ शाहरुख खान. आपण आय एम अ फॅन ऑफ शाहरुख खान नाही म्हणू शकत. आय एम अ फॅन ऑफ द शाहरुख खान नाही म्हणू शकत. आय एम अ फॅन ऑफ ॲन शाहरुख खान नाही म्हणू शकत. कारण मी तुम्हाला व्हिडिओच्या आधीच सांगितलंय. कारण आहे हे, शाहरुख खान हे प्रॉपर नाउन आहे, विशेष नाम आहे, एखाद्याचं नाव आहे. त्यामुळे प्रॉपर नाउनला आपण आर्टिकल लावत नाही. विसरला तुम्ही, एवढ्या लगेच सुरुवातीला सांगितलं होतं मी व्हिडिओच्या. सो प्रॉपर नाउनला आपण आर्टिकल लावत नाही, फक्त सामान्य नाम, कॉमन नाउन. तसं बघा मी इथे लिहिलं आहे डॅश पुणे इज अ ब्युटिफुल सिटी. इथे काय लिहिणार, अ पुणे, द पुणे, ॲन पुणे. फ्रेंड्स इकडेही काहीही येणार नाही. जरी इथे पी असेल आणि तुम्ही म्हणाल की तुम्ही तर या चार्टमध्ये सांगितलं आहे पी इथे आहे, तर आम्ही इथे अ लिहितो. मग इथे एस आहे, इथे सुद्धा तुम्ही एस सांगितला, आम्ही इथे अ लिहितो. नाही फ्रेंड्स, असं होत नाही. कारण का पुणे सुद्धा एक स्पेसिफिक गोष्ट आहे. इट इज अ प्रॉपर नाउन, विशेष नाम आहे. त्यामुळे पुणे सुद्धा अ अँड द काही वापरणार नाही. सो आपण फक्त असंच म्हणणार पुणे इज अ ब्युटिफुल सिटी. कळलंय? सो जेव्हा जेव्हा कॉमन नाउन आपण यूज करतो ते सुद्धा सिंग्युलर, तेव्हाच आपण आर्टिकल्स यूज करतो. अजून एक एक्झाम्पल सांगते जिकडे तुम्ही नक्कीच चुकू शकता. आता बघा विंडोज. आता विंडोज, ट्रीज, सायकल्स आणि कार्स हे सगळे काय आहेत? काय आहेत सांगा? हे सगळे आहेत प्लुरल. दीज आर द प्लुरल्स. म्हणजे काय आहे? अनेक वचन. अनेक वचन आहेत हे, अनेक वचन नाम, प्लुरल. दीज आर द प्लुरल फॉर्म्स. सो प्लुरल फॉर्म्स ना आपण आर्टिकल्स वापरू शकत नाही. A windows, the windows, and windows. No, you can't use that. Also trees, a trees, and trees. You can't use that. So जेव्हा जेव्हा प्लुरल असेल तेव्हा you can't use the articles. लक्षात ठेवा. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला अ अँड द हे आर्टिकल्स कळले असतील. खूप सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि परत एकदा मी तुम्हाला आठवण करून देते, जर तुम्हाला याचे नोट्स हवे असतील, मी ज्या नोट्स काढल्या आहेत त्या नोट्स तुम्हाला हवे असतील, तर या व्हिडिओला तुम्ही कमेंट करा की हो आम्हाला या नोट्स हव्या आहेत. आणि या व्हिडिओला 100 लाईक्स जेव्हा मिळतील तेव्हा मी या नोट्स माझ्या पुढच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला खाली देईन लिंक, सो दॅट तुम्ही ती लिंक डाउनलोड करून घरी अभ्यास करू शकाल. असे बरेच इंग्लिश व्हिडिओज आपण बघणार आहोत. तुम्हाला जर कळत असेल आणि आवडत असेल इंग्लिश शिकायला माझ्याबरोबर, तर स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.